पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात बावळी इथं दरड कोसळली. आवश्यक असल्यास आंबेनळी घाटाच्या वापराचे प्रशासनाचं आवाहन. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आंबेनळी घाट रस्ता बंदीची अधिसूचना जारी होणार. पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील रस्त्याचं रुंदीकरण सुरू असताना अनेक ठिकाणी डोंगर उभी कापल्यानं दगडी कोसळण्याचं प्रमाण वाढलंय. पोलादपूर तालुक्यातील पायटा ते कुंभळवणे दरम्यान मंगळवारी रात्री दगड कोसळल्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा दरड कोसळण्याची घटना बावळी टोक या ठिकाणी घडली. तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आवश्यक असल्यासच आंबे घाटाचा वाहतुकीसाठी वापर करण्याचं आवाहन केलंय. दरडी कोसळण्याचं सातत्य राहिल्यास घाट रस्ता बंदीची अधिसूचना गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जारी होण्याचे संकेत मिळत आहेत. जुलै 2021 मधील अतिवृष्टी काळात आंबेनळी घाट अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाताहत झाल्यानंतर या रस्त्याच्या कायमस्वरूपी मजबूतीकरणासाठी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ताब्यात हा संपूर्ण आंबेनळी घाट रस्ता सोपवण्यात येऊन सातारा बाजूने या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर शहर कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत रानबाजिरे, काटेवाडी, सिद्धार्थनगर, भराववाडी, कापडे कमानीचा परिसर तसेच आड, चांबारगणी, कुंभळवणे, पायटे, दांभिळ टोक, बावळी टोक पर्यंतच्या या 24.200 किलोमीटर रस्त्याचं रुंदीकरण सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्याखालील मोऱ्यांसाठी खोदकाम करून चौकोनी व गोलाकार कॉन्क्रीटचे पाईप पुरून कडेनं कॉन्क्रीटच्या मोऱ्यांचं बांधकाम करण्यात आलं. पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याच्या सुधारणेचं काम कंत्राटदार RPP SIPL यांच्या मार्फत हाती घेण्यात आल्यापासून आंबेनळी घाटात 11 जुलै 2025 रोजी सुरू झालेली घाट रस्ता बंदीची अधिसूचना घाट सुरू होण्यापूर्वीच 15 जुलै पासून 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली होती. आताही एका दिवसाआड आंबेनळी घाटात दरडी कोसळल्याच्या सलग 2 घटनांनंतर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आंबेनळी घाट रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांना दरडी कोसळण्याचं सातत्य लक्षात घेता वाहतूकदार आणि प्रवासी वाहनांनी आवश्यक वाटल्यास आंबेनळी घाटाचा वापर करण्याचं आवाहन केलंय. मात्र प्रशासनाकडून ते आवाहन करण्यात आल्यानंतर सातत्यानं दरडी कोसळण्याच्या घटना होत राहिल्यास गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही देखील घाट रस्ता बंदीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता वर्तवली जाते. विशेष प्रतिनिधी शैलेश पालकर यांच्यासह तेज मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड.